नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकांना दुप्पट गुंतवणूक रिटर्नचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीचा घोटाळा राज्यात समोर आला। टोरेसने हजारो लोकांची फसवणूक केली। टोरेस कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे। त्यात महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स म्हणजेच MPID हा कायदा चर्चेत आला आहे, जो महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतो। पण या कायद्यामध्ये नेमकं काय असतं आणि हा कायदा लागू झाल्यावर कोणकोणते नियम लागतात हे आपण आज जाणून घेऊया। गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांना जास्त पैसे मिळवून देण्याची ऑफर दिली जाते, अशा कंपनी अथवा संस्थेवर हा कायदा लागू होतो। जर एखाद्या आर्थिक कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली अथवा त्यांचे पैसे परत केले नाहीत तर MPID कायद्यानुसार कारवाई होते। अलीकडेच महाराष्ट्रात टोरेस गुंतवणूक घोटाळा समोर आला। त्या घोटाळ्यात टोरेस कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लुबाडले गेले। कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न्सचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसा घेतला आणि त्यानंतर कंपनी अचानक बंद झाली। या घोटाळ्यामुळे यात गुंतवणूक केलेल्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले। आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने टोरेसमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे। पुढील 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे जवळपास 40 कोटी परत मिळण्याची आशा आहे। मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। MPID कायद्यानुसार हा लिलाव होईल। लिलावातून आलेले पैसे गुंतवणूकदारांना वाटप केले जाईल। महाराष्ट्र सरकारने 1999 साली महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स कायदा बनवला होता। राष्ट्रपतींनी 21 जानेवारी 2000 साली या कायद्याला मंजुरी दिली। जेव्हा हा कायदा बनला होता तेव्हा महाराष्ट्रात अशा अनेक कंपन्या उघडल्या होत्या जे लोकांकडून पैसे जमा करून त्यांना जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत होत्या। यातील काही कंपन्यांनी लोकांचे पैसे लुबाडले आणि त्यांची फसवणूक केली। ही फसवणूक झालेले बहुतांश लोक मध्यमवर्गीय आणि गरीब होते। त्यामुळे जनतेचं हित लक्षात घेऊन अशा फसवणूक कंपन्यांना आळा घालण्यासाठी MPID हा कायदा बनवला होता। या कायद्यानुसार जर एखाद्या संस्था किंवा कंपनीने फसवणूक करून गुंतवणूकदारांचे पैसे लंपास केले तर त्या कंपनी संस्थेतील प्रत्येकाला जबाबदार धरले जाते। त्यात प्रमोटर, पार्टनर, डायरेक्टर, मॅनेजर आणि कंपनी चालवण्यासाठी असणारे कर्मचारीही। जर हे लोक दोषी आढळले तर त्यांना कमाल 6 वर्षांची शिक्षा आणि 1 लाखांपर्यंत दंड अशी शिक्षा होते। संस्था किंवा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी होतात। एकदा आदेश पारित झाले तर संपत्तीची विक्री करून त्यातून मिळणारा पैसा गुंतवणूकदारांना परत केला जातो। 2005 साली मुंबई हायकोर्टाने MPID कायद्याला असंविधानिक घोषित केले होते। हायकोर्ट म्हणाले होते की हा कायदा कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत बनलेल्या केंद्रीय कायद्याविरोधातला असून महाराष्ट्रातील हा कायदा केंद्रीय संसदेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करतो। कारण गैर बँकिंग आर्थिक संस्था कंपन्यांनी परतावा न दिल्याचे प्रकरण कंपनी ऍक्ट आणि RBI ऍक्ट 1934 अंतर्गत येते। परंतु 2011 साली सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात एका अपीलावर सुनावणी केली। तामिळनाडूतही असाच कायदा आणला होता। सुप्रीम कोर्टाने MPID आणि तामिळनाडूतील कायदा दोघांना योग्य ठरवले होते। ज्या कंपन्यांवर राज्यातील कायद्यांतर्गत कारवाई केली त्यांनी RBI कडून कुठलेही परवाने घेतले नव्हते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं। राज्याचा हा कायदा केंद्रीय कायद्यात हस्तक्षेप करत नाही, त्यामुळे MPID कायदा संविधानिक असल्याचं स्पष्ट करत तो गुंतवणूकदारांच्या हिताचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले होते। अशाच अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।